तर दरवाजा बंद ठेवत जाय, नाही तर ना योगिता जास्त हवा लागते का अशी? नाही नाही, राहू दे उघडा. काही बोलता अगं जोश, नाही हवा लागते का म्हणजे उन्हाळा आहे ना, का हिवाळा आहे का? राहू दे उघडा, काही नाही होत. राहू दे ना जस ना, घंटा बरं राहू दे. मग पायच्या पायरी करता येते बंद. तूही नीज योग्यता, नीज आता बाबू नेलाय तर तूही नीज. हो मी झोपते. आई माझा मोबाईल चार्जिंगला लावशील बरं, आणि चार्जिंग झाल्यावर माझ्याजवळ आणूनशील. मोबाईलच्या जरासा दूर राहा. 8-15 काय कलेक्टरच्या मीटिंग आहेत काय? मोबाईल पाहिजेच निराजवळ. बाईनं मोबाईल गिबाईल नसतात पायात. बेळपणात डोळे कान नाजूक होतात. जास्त मोबाईलवर बोलूही नाही आणि जास्त तसंही बोलू नाही बाईनं. तुम्ही तर माय काहीच ना पायत भल्ली शिकेला लस सांगता. जेवढं सांगते माय तेवढं ऐकत जा. नीज मुकाट्यानं बाबू निजेलाय साजरा पाहिजे होता, तोंडावर नको टाकू. हा जोस ना म्हणलं तू राहतं ना 4-5 दिवस? नाही वाई, 4-5 दिवस कशी काय राहू? माझे सासरे बुवायला आहेत ना. मग मेस लावून ना पाहुणे, म्हणत ना तू मेस लावतात. अगं जोशना ताई, मेस लावून द्यायला लाव जिजाजींना. तू थांब, काय करते का जाऊन? आता शानला घेणं नाही तिकडे बोलून. पाहुणेले म्हणा इशाळे आणून द्या. आपस म्हणते दोघं बापले को हॉटेल खावत का तिकडे बाहेर जेवायला जावत का लावत. ईशानला घेऊन घे इकडे आपल्याकडे आणि राहून जा आता उन्हाळ्यात. सुट्ट्याच तर ईशानला. नाही वा, ईशान येईल ना, ईशान येईल, पण मी जाते ना घरी. तो म्हणानं भैया, तो म्हणानं पाय पाहुणे काय म्हणतात काय नाही होत. सासरी गेलाय तर जाय माई. पण मी आणलं राहिली असती तर तशी मला मदत झाली ती. हो ना, पण ते जाऊ दे ना, काय मी काय होते तर मला सांगतो बाई मग. हो आई. योगिता थोडस कानावर घेणं, पातळ स्टॉल वगैरे घे कानावरती. आता उन्हाच्याने बाणी वाटत, पण तरी पण अशी हवा एवढी बरोबर नाही. खूप डोकं दुखते बरं नंतर. ईशाच्या वेळेस बाई मी असंच केलं होतं, मग माझं डोकं दुखायचं, अजून डोकं दुखते म्हटलं माझं. हा काय जोशना ताई, तू पण आई सारखीच बोलत राहत. काही एवढं उन्हाळ्यात कोण कानाले बने या अंगावर दिलं टाकून आमच्या. गरमी नाही होत. हात भैयाच्या बापासारखाच आहे, सुस्त. पाय ना किती झोपला. काय योगिता काही बोलत. मस्त आहे ग, छान आहे, मस्त. काही त्रास नाही त्याला बिचाऱ्यानं. पाय बरं, हा खूप मस्त गोड आहे. पण जोशना ताई जाऊ दे, तू जाऊ को. आणि का ग तुझ्या सासऱ्याला आताच काय यायचं होतं? उन्हाळ्यात छान गावाकडे राहायचं, थंड राहते गावातलं वातावरण. काय काम होतं इकडे यायचं? बरं आले तर आले, मग जात होते ते दुसऱ्या दिवशी. कशाला ठेवून घेतलं त्यांना उगा? घरी कोणी असलं की डिस्टर्ब होती ना. योगिता घरी कोणी असलं की म्हणजे ते काय परके आहेत का? माझे सासरे आहेत ना ते. माझ्या नवऱ्याचे बाप आहे ना, सख्खा का गावातले लोक आहेत की ते मूर्ख. पण ते येणार नाहीत तर काय तर आमच्याकडे. मी त्यांना थांबून घेतलं, म्हटलं नका जाऊ, गाव एकटेच राहतात ग ते. आता हाताने करतात, मग जीवार नाही येत माणसाच्या हाताने करणं. मी नेहमी त्यांना म्हणते इथंच या, पण ते त्यांचे गावचं घर आणि ते सोडा नाही वाटत म्हणून ते तिथं राहत. नाही मी तर त्यांना नेहमी म्हणते इथं या. मग राहतात तर राहू दे गावला, काय करायला लागते तुला पण. नाही जोशना तू पागलच आहेस जयाताई सारखी. जयाताई तशीच बसते, सासूचा अंग करून देऊ दे आणि सासऱ्याचा ताट वाढू दे. किती डोकं दुखी. योगिता तू तर जास्त झिडगावून राहिली, शिल्लक बोलता. मग सासू सासऱ्याचं नाही करा काय कोणाचं करा? म्याड शिल्लक नको बोलत जाऊ. तुला नाही का सासू सासरे, तुला नाही का करायला लागत त्यांचं? हे मी नाही करत गिरत, मला काय करायला लागतं? काय झालं माझ्या सासूले धाड भरली, चांगली संट खाते संट हिंडते गावभर. मी काय करणार आहे, तेच करते काम, मी नाही करत. माझ्या सासऱ्यांचं मला काय करायला लागते? माझी सासू नाही का तेच करते. मला माझे सासरे म्हणत होते ताटबाई ताटवाळबाई. मी माझ्या सासूला आवाज दिला, म्हटलं आई बाबाचा ताटवाळा. तेव्हा पण माझे सासरे म्हणतच नाहीत मला ताटवाळ म्हणून. बाई योगिता काही जिले हाड आहेत वाल्या. सासऱ्यानं ताटवं मागितलं तू दिलं नाही, सांगतो अजून तोंड करून. तुला काही लाज वाटते की नाही का? जाऊ दे बरं यार, टिपिकल बोल नको ते आई सारखी. ते बाई तसेच डोकं खात राहतात, तूही तशीच. जाऊ दे,
अगं सांग ना काही मज्जा काय, कुठं काही फिरायला गेले नाही का? फिरायला जाणार आहे का तुम्ही? आम्ही नाही चाललो फिरायला. फिरायला कुठे जाणार आहे? आता सांगितलं ना तुला, ईशानचे आप्पाजी आलेले. अगं जोशना ताई, त्या बुड्याला दी गावाला पाठवून. मस्त उन्हाळ्यात सुट्टी आहे ईशानला. म्हणाले म्हणा चला म्हणा जा मस्त फिरून या 15-20 दिवसासाठी. नाही ते ईशानला ठेवून दे इथं आई बाबा जवळ. मी आहे आता इथंच. ईशान राहतो आमच्याकडे. तुम्ही दोघांना जाऊन या मस्त. जा जा एन्जॉय करा. लेस निर्लज्ज आहेस हो योगिता तू. धन्य बिचारे तुला सासू सासऱ्याची आणि कमाल त्या पाहुण्याची. हा भले तर त्या जवयाची पाय धुवून पाणी प्यावून राहिलं. कमालच आहे हो माय त्याची. हा काही बोलतो का ज्योष्णा ताई? काही आता मी ऐकून तर काही बोलतो. मी काय केलं? मी काय का म्हणजे त्यांच्या का ताटा वाढासाठी आहे का ते? माझी सासू नाही वाढू शकत काय? उगाच माझे सासूबा सुन नाही ताटवाड, सुन नाही ताटवाड. मी नाही वाढत. आईला मागा त्यापासून म्हणत नाहीत. बरं आहे बाई योगिता, बरंच आहे. मग त्या सासून काही म्हटलंय ना तर ऐकच घ्या, कारण तू तशी वागतच म्हणून ते बोलत अशी तरी. मला नको शिकू बाई, माझं घरचं चांगलं आहे. जा मग जा कर त्या सासऱ्याची सेवा. मग काय जाते ते बुडं गावले, इथंच राहते मग ती 2 खोलीत. मग पाय पोरग तुम्ही दोघं तर बुडा त्या 2 खोलीत कशी येतात राहा. मग काही प्रायव्हसी पाहिजे की नाही? दे त्या बुड्याला गावले पाठवून. योगिता आपापल्या लिमिट दे राहा. माझी बहीण आहेस तू, तुला समजावून सांगणं माझं काम आहे. पण उगाच माझ्या घरात काही नाक खुपसू नका. तुझे विचार अजिबातही पटून नाहीत राहिले मला. हा असं वागतं तू घरच्या सोबत? काय संस्कार पडले असतील त्या लेकावर. कमाल होते पाहुणची, तरी बिचाऱ्या दवाखान्यात हजर होता. तुझी सासू दवाखान्यात हजर होती. कमाल त्या लोकांची. रसले माणुसकीचे लोक आहेत योगिता तुला घरचे. आणि तू मला शिकवते माझ्या सासऱ्याला गावाला पाठवू असं का? लय चांगली आहेस हो, लय चांगले विचार आहेत हो तुले. उद्धट, नुसतं योगिता उद्धट आहेस. काय हो जोशना मॅट झाला का? ते बाई तिच्या संग भांडत काय? आई तुला नाही माहित, ते योगिता लबरचा बर करते. लयच जोशना ताई, आता मी काय म्हटलं? एवढी बोलून आली मला. जाय म्हणा जाय जाय, मला करायला लागते. मी झोपून राहते. का ग आई, बाबा कुठं गेले? मला नेऊन द्या ना म्हणा आज. आता बाई ते वावरात गेले चक्कर मारून नेतात ना, येतात ना घरी म्हणत ना दही पारून जाऊ म्हणून. दुपाराला जा ना माय. हा तेच म्हटलं आज जाते मी. कारण कसं आता ती 4था दिवस निघाला. आणि ईशान आणि त्याच्या पप्पाचं काही वाटत नाही. ते दोघं खात हॉटेलचं असो का काही. पण माझ्या सासऱ्याला सहनही होत नाही आणि ते कसं चांगलंही वाटत नाही. ते आले ना आता मी इकडे थांबू. आई मी नंतर मग येईल यांच्यासोबत. हो बाई जाय तू. मग काय तो ताय सासरे येलायत. नाही मीच तुला ठेवत नाही माय. जाय तू. त्या बाबा नेऊन देतात. थांब ना त्याला फक्त वावरात ते मग चक्कर मारून म्हणत. त्या हरभरा काढणं चालू आहे ना बाई. आता हरभरा काढणं चालू आहे तर जरसक हजरच पाहिजे माणूस. मशीन आली. दुपार लोक ना आपलं. दुपार लोक हरभरा घरी आला की नेऊन देतात बाबा. पाहुणेले फोन करा लागत होता, सांगा लागत होतो येतो म्हणून. का बाई मग स्वयंपाक गिपाक करणं अतिच करून घेऊन जाय. घरी गेल्यावर अजून करा. नाही करते मी घरी गेल्यावर. आता आम्हाला आले आता 2:30-3 वाजतात. तोपर्यंत ते आज सकाळचं तर आता आटपून घेतील. सांगितलं मी त्यांना येते म्हणून मी आज. तर पण ते सकाळचं तर आटपून घेतीलच. माझ्या कुठं वाटात येईन ते. काल तर बाहेर गेले होते ते जेवायला, मस्त नाश्ता करायला गेलते काही. असं का? बुढे बोवाले करत जाय हो जोशना. काही नवनवायचं करा, खाऊ घाला. म्हातारा माणूस आहे, खा वाटते बाई म्हातारा माणसाले. होय करत असते मी, पण यावेळेस काहीच नाही केलं. कारण ते आले आणि मी इकडे आली दुसऱ्या दिवशीच. हा नाही पण करत जाय. करत जाय बाई. म्हातारा माणूस आहे, साजरं पोटभर जीव घा बाई. माना पाण्यानं. म्हाताऱ्या माणसाले इज्जत तिचं लय महत्व राहते. तर हिसकन भास्कन करू नये. तर सासरे लय साजरे आहेत. होय चांगले आहेत. मला म्हणत जाय म्हणत आयजो बाई. तर ती नाही तर भेट घेशील येशील मला म्हणत आयजो म्हणत. हा
मग तरी नाही बी चांगलं नाही येलाय तर काय उगाच चांगला नाही वाटत हा ना. मग एका परी ते गेले गेले गावले तरी ये जो एखादा चक्कर मारजो पाहुणे संग मला काय तू बात येते एका परी. रागिणीच्या घरीच तर म्हटलं मी पाहुण्याले तर पण काही आले नाही बाई. ते भेटीले येतात भेटी दवाखान्यात येतो म्हणे काही आली नाही बाई. पोरग पाहायला येतो म्हणे. म्हटलं तिला आली की आता जाऊ देत नाही राहिलेच लावतो काय सांगावं माय. नाही खरंच आई ते आले की जाऊच नको दिवस. पाहुण्याचा फोन आलता आई. पप्पा रात्री बाबाले पाहुणा फोन करतील की मस्त आता. बोलला मी ऐकला ना. हो आता दिवस राहिले की नाही बाईले तर आपण लयच पाहुणा. बाई सांगते ना गिनी म्हणते आई लय काळजी घेतात म्हणे. त्या दिवशी माय बुटकीनं लय केलं तुला तर सांगितलं. हा हिचा फोन काय घेऊन घेतला आणि काय काढलं. लहान बदमाश आहे हो लयच बदमाश बोडायचे बिचारे ते. नरकात जागा नाही भेटीन अवदस आले पोरीली एवढा त्रास देऊन राहिली. जाऊ दे ना बाई घरात लहान लेकरून कायच बोलतो असं जाऊ दे. हाव ना बरोबर आहे पण खरं सांगू का जसूले मला या रागिणीच्या सासूचा आठवण जरी आली ना तरी असा राग येते. असं वाटते जाण साजऱ्या झिट्याच लावतीच्या. जाऊ दे हलकट राहतात काही जण. जाऊ दे पण आता बाई रागिणीले देव म्हणा काळजी घे अंज म्हणा माय देवाले म्हणा सुक्रू होऊ दे सगळं तिचं. पण आई पाय तिले ना मी तर म्हणतो इथंच घेऊन ये काही ना 9 महिने इथं. ते बुडगी काही धारणीत नाही बदमाश बोलायची ना बिचारे. मी आता म्हणलं पाहुण्याले मागही म्हणलं तो म्हटलं त्या बाबाले घ्यायले ते खोली गल्ली ते ना ता वागती पण त्या पाहुण्यानं धरलं नाही बाई. आताही वाटतेच म्हणाच की आता भेटीले आली बाबू लेकराले पाहिली की लेकराले पाहायला आली की मी जाऊच नाही तिले म्हणतो राज. हा जाऊ दे बाई कर माय तू त्याला आवर ते कपडे गिपडे कुकडे आहेत का आहे ते सामान. बाबा आले की मग ते करतील काही. जाय माय बाई जस ना बुढेबाची काळजी घेत जाय. चांगलं करून खाऊ घालत जाय गरम गरम देत जाय ते लेवेले. म्हाताऱ्या माणसाला चावत नसते. गरम पोळी झाली की ताटात द्या तूप लावा जर सकतेले. हा पोळीले तूप गी पण देत जाय. साजरा राहते नरम राहते म्हाताऱ्या माणसासाठी. वरण गिरण टाकत जाय निरा भाजीन पोईस करशील. वरण टाकाव काही भात टाकाव काही दुसरं कराव असं काही काही करत जा. हो गाई मी व्यवस्थित करते मला काही नाही लागत. योगिताले सांगत जाय जरसक उद्धड बोलायची मला तरच राग आला तिचा. अरे तू पण घे ना वाढून जेव ना तू पण. हो जेवते ना मग. आई बाहेर गेल्या तिथं शेरी बसलेल्या आहेत त्या काकू जवळ. आल्या की मग जेव ना. अरे मग ती आली की जेवील तू जेवून घे ना. आणि हे रागिनी काय जरा वरण गिरण काही करा लागत होतं. हा तू असं रुको सुको नको खात जाऊ. तुला सांगितलं ते तूप आणलं ना मी ते 1 किलो तूप तू खायचं काहीच कोणाला द्यायची गरज नाही. हा तूप खाणं चांगलं असते. हो ना पण मला आवडत नाही तूप तुम्हाला तर माहिती आहे. ते पण खाते मी आता तुम्ही आणलंय ना तर खाते मी. असं नाही पण आज मुद्दामून नाही केलं वरण मी. म्हटलं काय कोणीच जेवत नाही. आई पण काही वरण घेत नाहीत. तुम्हाला काही एवढं आवडत नाही वरण मग ती एकटीसाठी काय हो कसं लावती कुसं लावून काय खरं म्हणजे वायती ना. काही वाया बिया नाही जात करत जाय मुकाट्यानं. उरलं तर मी खात जाईल. मला ते आवडत नाही म्हणून हे पण ते कसं वरणलं तर तूप खाल्ल्या जाते ना. नाही तर मग पोळीला लावून जाय तूप तू. ते मी दुधाचा उकडा लावतो. हा रोज सकाळ संध्याकाळ दूध पित जा. चहा सोडून दिला ना आता चहा घ्यायचा नाही. हो 3 दिवस झाले मी चहा सोडून दिला. तू म्हटलं ना त्या दिवसपासून मी घेतला नाही की चहा. तसंही आता उन्हाळा आहे ना तसंही गरम होतं चहा घेतला नाही मी. हा मी दूध म्हटलं मी बोललोय कसं इथंच आहे आपल्या 2-3 घर समोर. त्यांच्या घरी असं म्हशी वगैरे आहेत. त्यांच्या जवळ उकडा लावून देतो 1 लिटरचा. हा अर्धा लिटर सकाळी पिझ्झा अर्धा लिटर संध्याकाळी पिझ्झा. हा कशाला हो अर्धाच लिटर लावा. 1 लिटर कशाला 1 लिटर दूध कधी पिणार आहे मी. हा मुकाट्यानं जेवढं सांगतो तेवढं करायचं मनानं नाही लावायचं. दूध प्यायचं म्हणजे प्यायचंच. दूध पिणं चांगलं असते. माय बाई दूध प्याय चांगलं तूप प्यायले चांगलं लयच चालू आहेत बाई नखरे. चालले म्हणा कितीक दिवस चालवशील.
सगळं सुतासळ वसूल करतो मी. दूध आणते तिच्यासाठी. नाही आण न आण. तिच्या तोंडाला लागू देत नाही. मीच पिऊन टाकतो. हाय की नाही आई बरं? दूध चांगलं असते की नाही? दूध तूप खाल्लं पाहिजे की नाही अशा वेळेस? हा हो मग काय तर. मी आता तिले तुला आधी म्हणलं का वा की नाही म्हटलं म्या की चहा सोडून दे, दूध पीत जाय, तूप खात जाय. मग तुला पहिले सांगितलं म्या तिले नारळ पाणी लागे फळं खात जाय म्हटलं. जेवा ना तुम्ही, जेवण करा ना. बुडीला कोण राहील ताटातली. हो हो आली ना आता आई. आईची वाट पाहू राहिली ना तू. आई तुला माहित नाही का जेवणाचा टाइम झाला, स्वयंपाक व्हायलाय. काय जाऊन बसतं व शेजाऱ्याच्या घरी? ते वाट पाहून राहिली ना तू आली जेवणाची. आता मी का दौडी घेऊन गेलती का? आता ते जेवढी अशी नांदी तर का तुले माहित का मले माहित.